वर्षानुवर्ष विशाळगडावर अतिक्रमण झालंय। अतिक्रमण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणं क्रमप्राप्त आहे। बेकायदेशीर कब्जा करणं, बेकायदेशीर पशुहत्या करणं आणि त्यातून हिंदू समाजाच्या भावना दुखावणं अशा अनेक कारणांमुळे कार्यकर्त्यांचा उद्रेक झाला। विशाळगडावरील अतिक्रमण म्हणजे लँड जिहाद आहे असा स्पष्ट दावा विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष कुंदन पाटील यांनी केलाय। गजापूरमधील घटनेला अतिक्रमणधारकच जबाबदार असल्याचं त्यांनी सांगितलंय। छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गडकिल्ल्यांवर अतिक्रमण करून एका समाजानं लँड जिहाद सुरू केलाय। वर्षानुवर्ष हिंदूंच्या मोक्याच्या जमिनी बळकावण्याचं हे नियोजनबद्ध षडयंत्र आहे असा आरोप विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष कुंदन पाटील यांनी पत्रकार परिषदेत केलाय। गेल्या 10 वर्षात विशाळगडावरील अतिक्रमण विरोधात हिंदुत्ववाद्यांनी अनेक आंदोलनं केली, मात्र प्रशासनानं त्याची दखल घेतली नाही। 14 जुलैला विशाळगड अतिक्रमण मुक्तीसाठी गडाच्या पायथ्याशी आंदोलन झालं, मात्र गडावर गेलेल्या हिंदू कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्यानंच गडाखाली असलेले कार्यकर्ते संतप्त झाले। आजवर विश्व हिंदू परिषदेनं सनदशीर मार्गानं गडावरून अतिक्रमण हटवण्यासाठी प्रयत्न केले, पण एका समाजानं लँड जिहाद करून हिंदू समाजासाठी पवित्र असलेल्या जागा बळकावण्याचा प्रयत्न केलाय। शिवाय बंदी असलेल्या ठिकाणी पशुहत्या करून धार्मिक भावना दुखावल्या। त्यामुळे 14 जुलैला कार्यकर्त्यांचा उद्रेक झाला असंही ते म्हणाले। अतिक्रमण काढा असं म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे नोंद करणं म्हणजे समस्त शिवप्रेमी आणि गडप्रेमींवर अन्याय आहे। ज्यांनी अतिक्रमण केली त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होणं आवश्यक आहे। असं झालं नाही तर विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा कुंदन पाटील यांनी दिलाय। विशाळगडावरती जो प्रकार आहे तो नक्कीच लँड जिहादचा आहे। तिथे एका विशिष्ट समाजाचीच अतिक्रमण का वाढत गेली याचा तपास करणे योग्य आहे। जे काही 588 लोकांच्यासाठी 255 घरं, त्यापैकी 136 अतिक्रमण आहेत, याच्यामध्ये 8 हिंदू सोडले, बाकी सगळे एका विशिष्ट समाजाचे आहेत। तर हा नक्कीच लँड जिहादचा प्रकार आहे। विशाळगड प्रकरणी उच्चस्तरीय समितीकडून सखोल चौकशी झाली पाहिजे, पण केवळ पोलीस प्रशासनाला जबाबदार धरणं योग्य नाही असं कुंदन पाटील यांनी स्पष्ट केलंय। गडकिल्ल्यांवर अतिक्रमण झाल्याबद्दल पुरातत्व विभागानं गुन्हे दाखल करावेत। कोल्हापूरच्या खासदारांकडून हिंदुत्ववाद्यांना दहशतवादी म्हटलं गेलंय, त्यांचा बोलवता धनी कोण आहे याचीही चौकशी व्हावी अशी मागणी विहिपचे जिल्हाध्यक्ष कुंदन पाटील यांनी केली आहे। पत्रकार परिषदेला अक्षय ओतारी, निलेश शिंदे, दीपक देसाई, अनिरुद्ध कोल्हापुरे उपस्थित होते।